नमस्कार, अनुनिनू ब्लॉग मध्ये तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नाशिक टूरचा दुसरा भाग। म्हणजेच पुण्याहून निघून पहिल्या दिवशी आम्ही आळंदी, ओझर आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले। संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही त्र्यंबकेश्वरहून निघालोय आणि अंधार पडायला लागले। आता आमचं त्र्यंबकेश्वरचं दर्शन छान झालं आणि आता आम्ही निघालो आहे पंचवटीच्या दिशेने। तर सध्या आता वाजले आहेत जवळजवळ 8 वाजलेत आणि आम्ही आता नाशिक शहरात, नाशिक सिटी मध्ये आहोत आम्ही आता। साधारणतः लोक नाशिक मध्ये राहण्याचं प्रेफर करतात आणि इथून त्र्यंबकेश्वर किंवा पंचवटीला भेट देतात, पण आम्ही मात्र डायरेक्ट पंचवटीला स्टे घेणार आहोत। त्र्यंबकेश्वर ते पंचवटी जवळजवळ 31 किलोमीटरचं अंतर आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 तासापर्यंत आपण तिथे पोहोचून जातो। तर असंच आम्ही रात्री आता पंचवटीला पोहोचतोय। पंचवटीमध्येच पंचवड प्राईड म्हणून एक हॉटेल आहे, तिथेच आम्ही आमचा स्टे केला आणि रात्री जवळजवळ 9 वाजता पोहोचलो आणि सकाळी उठून, म्हणजे आता इथून मला पंचवटीचे सगळे जे आपले देवस्थान आहेत ती खूप जवळ आहेत, त्यामुळे आम्ही इथे राहायला प्रेफरन्स दिला। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि इथे हॉटेल हायवेलाच असल्या कारणाने आम्हाला इथून ऑटो मिळणंही सोपं पडलं आणि इथून आम्ही गेलो सीताकुंड। आमचा पहिला स्टॉप होता सकाळचा सीताकुंड। सकाळी लवकर पोहोचल्यामुळे इथे गर्दी नाहीये। आता 6:15 झाले असतील आणि आम्ही इथे मस्त आता दर्शन घ्यायला चाललोय आतमध्ये। ही समोर आहे ही जुनी पर्णकुटी। या ठिकाणी 5 वटवृक्ष जवळ आहेत, म्हणून या ठिकाणाला नाव पडलंय पंचवटी। आता आम्ही सीता गुफेत चाललो आहे। गुफा म्हणजे अक्षरशः ही गुफाच आहे, प्रॉपर खाली वाकून अगदी नॅरो आहे ती। त्याच्यातनं आत जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे। बघा, या गुफेतनं जेव्हा आत जातो तेव्हा आपल्याला श्री राम प्रभू, सीतामाई आणि लक्ष्मण अशा तिघांचं एकदम सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते। इथे लवकर आल्यामुळे खूप सुंदर दर्शन झालं, अगदी बराच वेळ आपल्याला थांबता आलं आणि मनाप्रमाणे दर्शन घेता आलं। असे म्हटले जाते की श्री राम आणि सीता ज्या वेळेला वनवासात होते त्यावेळेला ते इथेच येऊन राहिले होते। या स्थानाला स्वतः श्री राम प्रभूंचे चरण लागले आहेत, त्यामुळे नाशिक हे एक तीर्थक्षेत्रच आहे। या गुहेतून बाहेर पडण्याचा रस्ताही अगदी अरुंद असा आहे, म्हणजे एका गुहेतनं दुसऱ्या गुहेत जातोय असा एक नॅरो रस्त्याने आपल्याला पुढे जायचे आणि पुढे गेल्यावर आपल्याला दर्शन होते ते शिवलिंगाचे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। या पायऱ्या चढून आता आपण गुफेतनं बाहेर जाऊयात। सीता गुफातनं बाहेर पडल्यावर उजव्या हाताला तुम्हाला काळाराम मंदिर, गोरेराम मंदिर आणि पुढे रामकुंड अगदी पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहे। पंचवटीमध्ये मुख्यतः या लेनमध्ये तुम्हाला भरपूर अशी मंदिरं बघायला मिळतील। अगदी बाजूबाजूला
2-2 मिनिटावर वेगवेगळी मंदिरं आहेत. सीता गुफेपासून 2 मिनिटाच्या अंतरावरच काळाराम मंदिर आहे. हे आहे मंदिराचे पूर्व महाद्वार. या मंदिराचे बांधकाम संपूर्णपणे काळ्या दगडात झालेले आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1780 मध्ये बांधले आहे. या मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणातील असून या मंदिरातील हनुमान स्वारी, श्रीराम प्रभू, सीता माता आणि श्री लक्ष्मणांची मूर्ती ही काळ्या दगडाचीच आहे. म्हणूनच हे मंदिर काळाराम मंदिर म्हणून सुप्रसिद्ध आहे. या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की जेथे सध्या काळाराम मंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहत होते. नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या मूर्ती अंतरावर सापडल्या होत्या. जेथे श्रीराम मूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणांची मूर्ती सापडली ते लक्ष्मण कुंड आणि सीता माताची मूर्ती सापडली ते सीताकुंड अशा नावाने हे ओळखले जाते. या मंदिरावरील नक्षीकाम आणि त्याचा सभोवतालचा संपूर्ण असा भला मोठा परिसर पाहण्याजोगा आहे. मंदिरातील या सभा मंडपात भजन, कीर्तन, प्रवचन होत असतात. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या मंदिरात भेट दिली होती. अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर PM मोदींनी 11 दिवसांचे व्रत केले होते आणि त्या व्रताची सुरुवात नाशिक पासूनच झाली होती. त्यावेळेसच PM मोदींनी या मंदिराला भेट दिली होती. या मंदिरापासून अजून थोडं 2 मिनिटाच्या अंतरावर पुढे गेल्यावर बोरेराम मंदिर आहे. बोरेराम मंदिर हे पुण्यातील एक प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात भगवान श्रीराम, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमंत स्वारी सर्वांची मूर्ती पांढरी आहे, म्हणजे संगमरवरामधली आहे. म्हणूनच या मंदिराला गोरेराम मंदिर असे नाव दिले आहे. या मंदिराची बांधणी 1782 साली देवराव हिंगणे, माधवराव पेशव्यांचे वकील यांनी केलेली आहे. या मंदिरापासून पुढे 5 मिनिटं आल्यावरती इथे रामकुंड आहे. हा आहे रामकुंडचा परिसर. रामकुंड हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथे देशाविदेशातून अनेक भक्तजण भेट देतात. हिंदू धर्मानुसार येथे स्नान केल्यास पुण्य लाभते आणि पापमुक्ती मिळते. असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कुंभातील काही थेंब या ठिकाणी पडले होते, त्यामुळे हे स्थान पवित्र झाले. भगवान श्रीरामांनी त्यांचे वडील दशरथांचे अंत्यसंस्कारही या कुंडात केले होते, म्हणून या कुंडाला अस्थिविलय तीर्थ असेही म्हणतात.
दर 12 वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो, ज्यामध्ये अनेक संत आणि साधू एकत्र येतात. हा उत्सव भक्तांसाठी एक मोठा धार्मिक सोहळा असतो, त्यामुळे देशाविदेशातील लोक येथे प्रचंड प्रमाणात गर्दी करतात. या काठावरती बऱ्याच प्रमाणात श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंत स्वारी अशी बरीच मंदिरं आहेत. हे आहे शिव मंदिर. या मंदिराची बांधणी फार जुनी आहे आणि संपूर्ण मंदिराचे बांधकाम दगडाचे आहे. दर्शन करून झाल्यावर रामकुंडापासूनच जवळ असलेल्या ओम टी हाऊस म्हणून मिसळ हाऊस मध्ये आम्ही आता चाललो होतो. रस्त्याने जात असताना अशी जुन्या पद्धतीची घरं आहेत. हे पाहून आपणही जुन्या काळातच आहोत असा भास होत होता. इथे पुढे आल्यावर एका छोट्या चौकात बुधा हलवाई जिलेबीवाले यांचे दुकान आहे. यांची जिलेबी इथे खूप प्रसिद्ध आहे. आम्ही आता पोहोचलो ओम टी हाऊसला यांची मिसळ टेस्ट करायला. ही आहे यांची मिसळ. मिसळ सोबत इथे दिले आहे रस्सा, तर्री, दही, पापड, कांदा, लिंबू आणि पाव. चला तर मग आपण बघूयात. इकडच्या मिसळची खासियत म्हणजे मला सर्वात जास्त आवडलं म्हणजे इथे मिसळमध्ये स्प्राउट्सचे प्रमाण म्हणजे उसळीचे प्रमाण जास्त आहे. बाकी फरसाण, शेव, जाडी शेव आणि पोहे या मिसळमध्ये आहेत. ही मिसळ दिसायला तर सुंदर दिसतेच आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे. आता आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलवर आलो, चेकआउट केलं, गाडी घेतली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. या व्लॉगमध्ये आम्ही पंचवटीतील ठिकाणे कव्हर केली. आता हा व्लॉग मी इथेच थांबवते. आता भेटू पुढील व्लॉगमध्ये. तुम्हाला जर आमचा हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.